आजचा वार आहे शनिवार म्हटल्यावर पप्पांचा उपवास, म्हणून पप्पांसाठी आधी बनवून घेतली साबुदाण्याची खिचडी. मग मी घासली भांडी, त्यानंतर मी निघाले कपडे सुकत घालायला. आणि बाहेर इतकं ऊन पडत आहे की काय सांगू, मला उभं पण राहत नव्हतं, इतकं कडक ऊन आहे. बाप रे, एवढ्या कडक उन्हात घराच्या बाहेर पडणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखंच आहे. पटापट 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 मी अशी कपडे सुकत घातली आणि घरी जाण्यासाठी निघाले. आणि घरी येऊन मी बघितलं की आमचे छोटे साहेब ना समोसा आणि मिरची खातात, ते पण लाईट नसतं. मग माझ्या पिल्लू सोबत केली मी फार जास्त वाली मस्ती आणि मग लागली जेवण बनवायला. सर्वात आधी टाकली डाळ शिजायला, त्यानंतर भाताचा कुकर लावला. जोपर्यंत भात आणि डाळ होते तोपर्यंत मी चपात्या बनवून घेतल्या. त्यानंतर डाळीला फोडणी द्यायला घेतली. सर्वात आधी तेल टाकलं, जिरी मोहरी टाकली, कांदा टाकला, कढीपत्ता टाकला, मिरची टाकल्या, चांगलं सॉटे करून घेतलं. मग टोमॅटो टाकले आणि मग हळद मीठ टाकलं आणि मग शिजलेली डाळ टाकली. त्यानंतर कोथिंबीरनी गार्निश केलं आणि आता तडक्याची बारी, जिरी मोहरी आणि ते काय असतं ते टाकलं आणि तडका दिला.